तुम्ही धर्माच्या नावावरती बोट ठेवून जर 114, 167 कर्मचाऱ्यांना कामावर काढणार असाल तर हा अन्याय आहे. लोक पोटा पाण्यासाठी नोकऱ्या करतात आणि अशा परिस्थितीत शनिशिंगणापूर ह्या धार्मिक स्थळामध्ये इतर धर्मियांनी कामावर जाऊ नये अशा प्रकारचे काहीतरी बोंबाबोंब करतो आणि काहीतरी कारण देऊन लोकांना काढलं जातं आणि ते बरोबर नाही आहे. हे आज सुरू झालंय एका ठिकाणी, उद्या हे जर लोण पसरला, हा रोग आहे. हा महाराष्ट्राला रोग जर लागला तर महाराष्ट्राने कमवलेली सगळी इज्जत धुळीला मिळेल. मुस्लिम असं आहे की जे काही शनी शिंगणापूरला झालं हे पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालणार आहे. तुम्ही धर्माच्या नावावरती बोट ठेवून जर 114, 167 कर्मचाऱ्यांना कामावर काढणार असाल तर हा अन्याय आहे. लोक पोटा पाण्यासाठी नोकऱ्या करतात आणि अशा परिस्थितीत म्हणजे महाराष्ट्र ह्या पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव हे धर्मापलीकडे जातीपलीकडे जाऊन समाज व्यवस्था निर्माण केलेला महाराष्ट्र आहे. इथे जातीला मातीत गाडण्याचं काम पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच महाराष्ट्रात केलं. त्याच महाराष्ट्रात कोण कुठला माणूस येतो. शनिशिंगणापूर ह्या धार्मिक स्थळामध्ये इतर धर्मियांनी कामावर जाऊ नये अशा प्रकारचे काहीतरी बोंबाबोंब करतो आणि काहीतरी कारण देऊन लोकांना काढलं जातं आणि ते बरोबर नाही आहे, चुकीचं आहे. सरकारने डोळे उघडे ठेवून त्वरित हे प्रकार थांबवले पाहिजे. हे आज सुरू झालंय एका ठिकाणी, उद्या हे जर लोण पसरला, हा रोग आहे. हा महाराष्ट्राला रोग जर लागला तर महाराष्ट्राने कमवलेली सगळी इज्जत धुळीला मिळेल, मातीत जाईल. हे थांबवा. माझी मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे की हे छोटं प्रकरण आहे, पण ह्याचा जर म्हणजे ह्याची जी रिॲक्शन आहे ही पूर्ण महाराष्ट्रात उमटलेली दिसते. तर सरकार ह्याच्याकडे डोळे उघडे ठेवून बघणार नसेल तर जातीय दंगल होऊ शकते भविष्यामध्ये आणि येणाऱ्या काळात कुंभमेळा देखील आहे, त्यामुळे कुठेतरी याच्यावरती काही बोलायचं नाही. सरकारने त्वरित या लोकांना कामावर घेण्याचे आदेश काढावेत. धर्माच्या नावावरनं कामावर कमी करणं हे संविधानिक प्रक्रियेच्या विरोधात आहे. त्यांना तुम्ही कायदेशीर नोटीस दिली का? नैसर्गिक न्याय नावाचा प्रकार असतो, नॅचरल जस्टिस. त्या नॅचरल जस्टिसमध्ये तुम्हाला त्यांना नोटीस द्यावी लागते. कामावर कमी कुठे घुसून तुम्ही काही करू शकता काय? 114 कुटुंबीय रस्त्यावरती येऊ शकतात, त्यांच्या तसं नाही. कोणी 114 नाही, 114 नाही. एका माणसालाही कमी कामावरनं कमी करणं हे अन्याय आहे. कारण का लोक कामं करतात ते पोटासाठी, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी, आपल्या बायकोसाठी आणि आपल्या आईबापासाठी. ही लढाई पोटाची असते. ती म्हणजे स्वतःचं अस्तित्व साबूत ठेवण्यासाठी असते. पोटाची लढाई हो. आमचा बाप गाव सोडून मुंबईत आला, कशाला आला? तर गावी शेती असतं तर माझ्या बापाने गाव कशाला सोडलं असतं? गावात खायला मिळत नाही म्हणून लोक गावं सोडतात. ही जगातली प्रक्रिया आहे. म्हणजे जे स्थलांतर होतं ते कशासाठी होतं? अस्तित्वासाठी होतं. हे अस्तित्वासाठी लोक नोकऱ्या करतात. त्या नोकऱ्यांवरनच जर तुम्ही त्यांना काढणार असाल, स्वतः तुम्ही त्या ठिकाणी संस्थेकडे जाणार आहे का? मागे देखील काळा शनिराम या मंदिराकडे तुम्ही भेट दिली होती, त्यामुळे आता तर सुरू झालंय. माझं सरकारला विनंती आहे की त्वरित ह्याच्यावरती डोळे उघडे ठेवून कारवाई करा. दुसरीकडे लोन पसरण्याच्या आधी सरकारने हस्तक्षेप करून हे थांबवावं. सर, बच्चू कडूची पूर्ण प्रहार टीम जी आहे त्या दादांच्या कार्यक्रमात गोंधळ घातलेला आहे. महिलांना खास पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. एकीकडे महिला सांगतात 3,000 देत नाही, दुसरीकडे शेतकऱ्यांची कामं केली जात नाही. शेतकऱ्यांच्या यासाठी आता बच्चू कडू अख्ख्या महाराष्ट्रात कर्जमाफीवरनं राग आहे. कर्जमाफी हे या सरकारचं धोरण होतं निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून कर्ज माफ करा असं तुम्ही आश्वासन दिलं होतं. लोकांची इच्छा आहे की शेतकऱ्यांची इच्छा आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे, कर्ज माफ करा. कर्ज माफ करण्यासाठी म्हणून लढाई सुरू आहे. त्याच लाडक्या बहिणी रस्त्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. कार्यक्रमस्थळी कुठला गोंधळ होऊ नये असं आहे. तुम्ही निवडणुकी जिंकण्यासाठी जी आश्वासनं केली त्या आश्वासनापासून दूर पळालात तर त्या आश्वासनाचा जाब समाज विचारणं हे त्यांचं काम आहे. मुंबईत अजून देखील अनधिकृत बांधकामाचा सुळसुळा सुरू आहे. मुंब्रा नाही, मुंब्रा करू नका. जिथे हे बांधकाम पाडलं जातंय ते गाव शीळ आहे. ते कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येतं. ती लोक माझीच आहेत.
महाराष्ट्रातला इथला कुठलाही कोणीही नागरिक असो तो माझाच आहे, कारण का मी महाराष्ट्र विधानसभेतला प्रतिनिधित्व करतो. महाराष्ट्र विधानसभा ही महाराष्ट्राची आहे. पण जर तुम्ही त्याची भौगोलिक हे कराल तर ते मुंब्रा म्हणून दाखवू नका. ते मुंब्रा नाही, ते शीळ आहे. ते दिवा भागात येतं. त्यामुळे कृपया मुंब्रा नाव घेऊन बदनाम करू नका. हे शीळ आहे, शीळ. त्या जमिनीचा मालक कोण आहे त्याची माहिती घ्या. ती जमीन कितीला विकली त्याची माहिती घ्या. ती कोणाला विकली त्याची माहिती घ्या. त्याचे तुकडे तुकडे करून कोणी विकले त्याची माहिती घ्या. बस कारण नसताना कोणाला तरी घेऊन कोणाला तरी बदनाम करू नका. काही अधिकृत इमारती देखील बनतात, पण एनओसी ओसी दिली जात नाही महापालिका. सर, ठाण्यामध्ये अनेक अनधिकृत बांधकाम चालू आहे, त्याच्यावर कारवाई होत नाही. फक्त मुंब्रामध्ये कारवाई होते. मुंब्र्यातच का कारवाई? मुंब्रा शील्ड शील्ड वर कारवाई होते. नाही, शील्ड वर कारवाई होते, बाकी ठिकाणी कारवाई होत नाही. आयुक्त मग आमचं म्हणणंच ते स्वतः ना, 17 बिल्डिंग इथे एका रात्रीत उभे राहिलं. इथनं 5 किलोमीटरच्या अंतरावरती, 5 किलोमीटरच्या अंतरावरती हिंमत असेल तर लावा चौकशी. किती इमारती चालू आहेत बघा. प्रश्न हा नाही, प्रश्न हा आहे की एवढ्या अनधिकृत बिल्डिंग इमारती उभ्या राहिल्या कशा? लोकप्रतिनिधी बोंबळतो करत, अहो हे चालू आहे. प्लिंथला थांबवा ना. बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर लोक राहायला गेल्यानंतर ते गरीब बिचारे नागरिक आहे, आमचे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. सोनं नाणं सगळं घाण ठेवून घर घेतात. घराचं छप्पर ही लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे. मुलाबाळांना छप्पर मिळालं पाहिजे, माझ्या बायकोला शौचालय असलं पाहिजे, माझ्या आईला आजारपणामध्ये राहायला घर असलं पाहिजे. याच्यासाठी तर सगळी लढाई लढतो आपण. तुम्ही काय तुमची गावं आहेत काही? मी पण दूरच्या गावांना तुमचे आई वडील तुम्हाला घेऊन आले. आज तुम्ही अस्तित्वासाठी हे सगळं काम करता. त्याच्यातनं पोटा पाण्याला लागतात. कोणाची हौस नाही, इलिगल मध्ये राहायची कोणालाही हौस नाही. कोणालाही सांगितलं नाही इलिगल मध्ये राहतो का, इथे राहतो या दोस्तीमध्ये, तो म्हणजे दोस्तीमध्ये राहतो. परवडलं पाहिजे. आणि त्यामुळे हा प्रश्न जटिल आहे, हा प्रश्न गंभीर आहे. याच्याकडे इतक्या सूक्ष्म नजरेने पाहू नका की अरे हा इथल्याच बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग का बांधल्या गेल्या, त्या बिल्डिंग घेतं कोण घरं, गरिबांना का आधी बांधकामामध्ये जावं लागतं, या गरिबांच्या गरिबीचा गैरफायदा कोण घेतं, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. याची उत्तरं शोधूया ना.